अमरावती शहरात गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे गृहिणींना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। सिलेंडर मिळवण्याकरिता ग्राहकांना गॅस एजन्सी समोर तासनतास आता रांगेत उभे राहावे लागत आहे। परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की काही ठिकाणी पोलीस बंदोबस्त सुद्धा लावण्यात आला आहे। याच पार्श्वभूमीवर शहर महिला काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय चौकात चूल पेटवून केंद्र सरकारचा चक्क निषेध व्यक्त केला। आंदोलक महिलांनी चुलीवर स्वयंपाक करून सरकार विरोधात घोषणाबाजी सुद्धा केली। शहर महिला काँग्रेस अध्यक्ष जयश्री वानखडे यांनी यावेळी प्रतिक्रिया देताना नोटबंदीच्या काळात जशा रांगा लागल्या होत्या तशाच आता केवायसी आणि गॅस सिलेंडर करिता लागत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। या परिस्थितीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार असल्याची टीका सुद्धा त्यांनी केली। या आंदोलनात शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू शेखावत, मनपा पक्षनेते विलास इंगोले, माजी महापौर तथा स्वीकृत नगरसेवक मिलिंद चिमोटे, स्वीकृत नगरसेवक अनिल अग्रवाल यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि शेकडो महिला उपस्थित होत्या। म्हणजे आज बघा महिलांवर अशी परिस्थिती आली की सिलेंडरसाठी लाईन दिसताय। जेव्हा पंतप्रधान मोदी जेव्हा भारताचे पंतप्रधान झाले तेव्हा त्यांनी नोटबंदी केली होती। नोटांसाठी लाईन लागली। त्या नोटबंदीमध्ये बऱ्याच जणांचे जीव गेले कारण तिथे धावपळ होत होती। कोविडमध्ये ऑक्सिजन मिळत नव्हता, ऑक्सिजनसाठी लाईन होती। बँकेमध्ये तुम्हाला माहीतच आहे सगळ्यांना केवायसी करायसाठी सुद्धा लाईन आहे। आज महिलांची दैनंदिन अवस्था अशी करून टाकली आहे मोदी सरकारने। कारण घरात जेव्हा सुरुवात होती सकाळपासून ती सिलेंडरपासून होते आणि चहा पाणी जे दैनंदिन कुटुंबाच्या जी सुरुवात असते त्या सुरुवातीसाठी सिलेंडरचे हाल करून टाकले। म्हणजे 25 दिवसामध्ये सिलेंडर मिळणार, 45 दिवसामध्ये ग्रामीणमध्ये सिलेंडर मिळणार। जे लोक एका रूममध्ये भाड्याने राहतात किंवा एका रूममध्ये राहतात तर ते चूल कुठे पेटवणार आहे? म्हणजे आता चुलीचं तर हे नष्टच झालं आहे, पण सिलेंडर जर मिळाले नाही तर दैनंदिन अवस्था शहरामध्ये काय होईल महिलांची? म्हणजे आज बघतोय आपण सिलेंडरसाठी तुम्हाला पोलीस प्रोटेक्शन घ्यावं लागत आहे, तिथे सुद्धा लाईन लागलेली आहे। म्हणजे अशी अवस्था शहरामध्ये भारतामध्ये निर्माण या मोदींनी करून ठेवलेली आहे। याची व्यवस्था त्यांनी आधी लावायला पाहिजे होते। म्हणजे याचा सर्वात जास्त पडी महिला पडत आहे, कारण महिलांना त्यांचं कुटुंब चालवावं लागते, घर चालवावं लागते, तर ते किती कशी बेकार परिस्थिती पुढे होणार त्यांची। या सगळ्या गोष्टीला महिलांना समोर जावं लागते आहे। बघा ना, म्हणजे सिलेंडरचं तुम्ही सगळीकडे बघताय। म्हणजे आता जे मुलं जे शिक्षणासाठी चाललेले आहेत, मुलांचं सर्वप्रथम हॉटेल बंद होत आहे, ज्या खानावड्या आहे, कारण तिथेही सिलेंडरचं शॉर्टेज आहे। जिथे 120 रुपये थाली जेवण होतं त्या मुलांना जे शिक्षणासाठी त्यांचा थोडका पैसा असतो, जिथे आईवडील पाठवत असतात तिथे त्यांना 250 रुपये थालीने त्यांना जेवण घ्यावं लागतं। म्हणजे किती दैनंदिन अवस्था म्हणजे महिलांची तर आहेच आहे, यामध्ये मुलांचे पण हाल आहे। म्हणजे व्यावसायिकांवर सर्वात प्रथम याचा पण मोठा परिणाम होणार आहे, कारण हॉटेल जवळपास बंद होत आहे। आणि ग्रामीणमध्ये ज्या काही गोष्टी होणार आहेत, ग्रामीणचा तर विषयच नाही, शहरातच सर्वप्रथम जे शिक्षणासाठी मुलं चालले त्यांचे पण हाल होणार आहेत। सिलेंडर वाढीचं जे आता महाभस्मासूर आपल्या समोर आलेलं आहे त्यासाठी आपण इथे आंदोलन घेतो आहे। हे आंदोलन काँग्रेसतर्फे आपण इथे घेतो, शहर काँग्रेस, जिल्हा काँग्रेस सगळ्याच्या वतीने घेतो आहे। आणि सिलेंडर अतिशय महत्त्वाची बाब आहे। दैनंदिन हवा पाणी जसं आपल्याला पाहिजे तसं सिलेंडर आपल्याला पाहिजे आहे, कारण स्वयंपाक, पाणी, सकाळचा नाश्ता, सकाळचं हे सगळं सिलेंडरवर होते। आणि ह्यामुळे जर दरवाढ झाली तर ह्या बाई तर चेनबिन होतेच आहे, पण त्याच्यामागे तुम्ही लोक म्हणजे जे पुरुष वर्ग आहे तो पण त्याला पण त्याच्या खिशाला झळ पोचते आहे। ही महिलाची झळ तर आहेच आहे, पण पूर्ण जनतेची, पुरुष वर्गाची झळ आहे, कारण त्यांच्या खिशाला हे लागणार आहे। आणि त्याहीपेक्षा जी आपण औद्योगिक जे गृहोद्योग करतात, जे रोजगार त्यांच्यामध्ये हे होऊन राहिले आहे, तर हॉटेल, छोटे छोटे हॉटेल आपण टाकून बसलेलो आहोत, ते सगळे हॉटेल बंद करा, म्हणजे त्यांना सिलेंडर द्यायचं नाही असं म्हणून त्यांनी हे सांगितलं आहे। आणि एक अजून महत्त्वाची गोष्ट, हे सिलेंडर स्टोअर केलं जात आहे। म्हणजे मी आता गोडाऊन बघितले किंवा जे सिलेंडरचे जे हे आहे त्यांनी ते सिलेंडर स्टोअर करून ठेवून जे भाववाढ होईल त्याच्यासाठी ही सरकार, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही सरकार इतकी नामूज झाली आहे, प्रत्येक गोष्टीत भाववाढ आहे। त्यामुळे सगळ्यात पहिले सरकार आपल्याला बरखास्त करायची ही काँग्रेसची माग असेल।